शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी डॉक्टर संकर्षणने दिलेले 2 पेपर्स, एक डिवोर्सचा पेपर आणि दुसरा त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठीचा कॉन्ट्रॅक्ट पेपर, अशा दोन्हीही पेपर्सवर त्यांच्यासमोरच ती सह्या करत असते. आणि ह्या सह्या करत असताना तिला संकर्षणचा खूप राग आलेला असतो. कारण अशा प्रकारे माणुसकी न दाखवता त्याने आकाशपासून भूमीला तोडण्याचा हा कायमचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याचमुळे त्यांना खूप जास्त याचा भूमीला त्रास झालेला असतो. आणि भूमी ही रागानेच अगदी ते दोन्ही पेपर्स साईन करते आणि संकर्षणकडे ती देऊ करते. आणि त्याच वेळेला आता संकर्षण ते दोन्हीही पेपर्स घेतो आणि ते पेपर्स साईन केल्यानंतर तो म्हणतो की ठीक आहे, आता तुम्ही हे दोन्हीही पेपर्स साईन केलेले आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल मी तुम्हाला काय बोलतो आहे. मी आता तुमच्या नवऱ्याची ट्रीटमेंट करण्यासाठी तयार आहे. त्या बदल्यात तुम्हाला तुमच्या नवऱ्याला सोडून इथे कायमचं माझ्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी यावं लागणार आहे. असं आता तो बोलताच भूमी त्याच्याकडे बघायला लागते आणि संकर्ष म्हणतो की तुम्ही आता यावर साईन केलीत, याचा अर्थ आता पूर्णपणे तुम्ही या बंधनामध्ये अडकलेले आहात. आता तुम्हाला अजिबात मागे हटता येणार नाही. ज्याप्रमाणे तुम्ही हे सगळं प्रयत्न केलात त्यावरून हे मला दिसून आलं की तुम्हाला खरंच तुमच्या नवऱ्याची खूप काळजी आहे आणि तुमचा नवरा वाचावा म्हणून तुम्ही हे प्रयत्न करताय. परंतु इथून पुढे जेव्हा तो वाचेल आणि या पेपरवर सही केलेली असेल, ऑपरेशन झालेलं असेल, त्यानंतर तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे परत जाऊ शकणार नाही. असं म्हटल्यावर आता भूमीला धक्काच बसतो. भूमी ही संकर्षणच्या इथून निघालेली असते आणि ती हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा तिचं एक एक पाऊल तिला अगदी जड झाल्यासारखं वाटत असतं. कारण हॉस्पिटलमध्ये जे काही घडणार, त्यानंतर पुढे जे काही घडणार, या गोष्टींमुळेच तिला धडकी भरते. आणि तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याला वाचवायचं असेल तर तुम्हाला डिवोर्स पेपर आणि कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सह्या कराव्या लागतील, हे सारखं सारखं संकर्षणचं बोलणं तिच्या डोक्यात फिरत असतं. आणि नंतर जेव्हा ती पुढे चालत येते तेव्हा तिच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं असताना तिच्यासमोर देवी आईची जोगतीन येऊन उभी राहिलेली असते. आणि मला माहिती आहे की तू मोठ्या धर्मसंकटात अडकलीस, परंतु एक गोष्ट कायम लक्षात घे, तुझं कुंकूपणाला लागलेलं आहे ते आधी त्याचा जीव वाचव, ते आधी पत्रात पाडून घे. नंतर ज्या गोष्टी आहेत त्या भोगायच्याच आहेत, परंतु त्यातून काहीतरी चांगलं नक्कीच घडेल. आपल्या माणसाला वाचवण्यासाठी कधीतरी आपल्याला स्वतः परीक्षा द्यावी लागते आणि त्या परीक्षेत तू मागे हटू नकोस. देवी आई आपल्या भक्तांची कायम परीक्षा घेते आणि त्यामुळे तुझ्या नवऱ्याला तू वाचव, तुझं कुंकू वाचवणं हे तुझं कर्तव्य आहे. असं म्हणून तिने आता त्या पेपर्सवर सह्या कर असं इनडायरेक्टलीच तिला कळवलेलं असतं. आणि म्हणूनच भूमीने त्या पेपरवर सह्या केलेल्या असतात आणि डॉक्टर संकर्षण याने तिला सांगितलेलं असतं की तू आता कायमची आकाश महाजन यांच्यापासून दूर झाली आहेस. आणि भूमी आता चालत चालत आकाशच्या दरवाजापर्यंत आलेली असते आणि दरवाजातून ती आकाशला डोकावून पाहते तर आकाश तशाच त्या स्थितीमध्ये असतो. आणि आकाशला अशा प्रकारे पाहिल्यानंतर भूमीला खूप वाईट वाटतं की किती काही झालं तरीही आकाश हा बरा होत नाही आहे आणि संकर्षणच्या ट्रीटमेंटमुळे तरी आकाश बरा होईल अशी तिला आता आशा असते. आणि म्हणूनच ती आता आकाशकडे लांबूनच बघते आणि तिला स्वतः आकाशची गुन्हेगार असल्यासारखं वाटत असतं. कारण किती काही झालं तरीही आकाश आणि भूमीने एकमेकांसोबत शेवट करण्याची स्वप्न पाहिलेली असतात, शेवटपर्यंत एकमेकांसोबत असणार. परंतु भूमीच्या या एका निर्णयामुळे आकाशपासून ती कायमची दुरावली जाणार, म्हणून तिला खूप रडू येत असतं. ती स्वतःला सावरत असते आणि आकाश मला माफ कर, मला माफ कर, एवढंच ती आता तिथून बोलत असते आणि स्वतःचे डोळे पुसत असते. आता ती दरवाजा उघडून आकाशच्या इथे येते, कारण आकाश जवळ जाणं, त्याच्या बाजूला बसणं हे देखील तिला आता गुन्हेगारीसारखं वाटत असतं. आकाशला लांबूनच ती दरवाजातून काचेवर हात ठेवून थांबवण्याचा प्रयत्न करत असते की आकाश प्लीज तू बरा हो ना. परंतु काहीही आता होऊ शकत नसतं, कारण भूमी आता फायनली तिच्या निर्णयापर्यंत पोचलेली असते. ती आता स्वतःला सावरते आणि स्वतःचे डोळे पुसून घेते आणि मग नंतर फायनली ठरवते की आता तिला थोडे दिवस, थोडा वेळ का होईना आकाशबरोबर घालवला पाहिजे, नंतर तिला आकाश कधीच दिसणार नाही. आता आकाशला ICUमध्ये ठेवलेलं असल्यामुळे ती तिथे आतमध्ये जाते आणि नंतर आकाशला जाऊन बघते तर त्याची अवस्था तशीच असते. त्याचं जराही इकडचं तिकडे रिपोर्ट्स हल्लेले नसतात आणि पॉझिटिव्ह तर काहीच नसतं. त्यामुळे भूमी आता पुन्हा आकाशच्या जवळ येत असते आणि जेव्हा आकाशला पाहते तेव्हा तिला एक एक क्षण अगदी लांब मोठ्या वर्षासारखा वाटू लागतो आणि आकाशला पाहून तिला सारखं सारखं रडूच कोसळत असतं. आणि आकाश उठणारे, प्लीज उठ, असं ती त्याला बोलण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आकाश हा अजिबात उठत नसतो, कारण तो पूर्णपणे अजूनही कोमातच असतो.
भूमीला आता आकाशची ती स्थिती पाहून खूप भीती वाटत असते. भूमी स्वतःची बॅग तिकडे बाजूलाच ठेवते आणि आकाशजवळ येऊन बसते आणि आकाशचा हात हातामध्ये घेते आणि तो आकाशचा असा हात ज्याला काहीही सेन्स नसतो, तो हात आता तिला पाहून खूप वाईट वाटत असतं आणि तो हात जवळ घेऊन ती हाताला त्या जवळ घेऊन किस करते आणि आकाशला कायमचं तिला बाय म्हणायचं असतं, परंतु ते तिला काहीही होत नसतं. कितीही काही झाले, कितीही प्रयत्न झाले तरीही भूमीला आकाशपासून लांब होताना खूप वाईट वाटत असतं. भूमी मनातच म्हणत असते की आकाश मला माफ कर. आय एम सॉरी आकाश, आय एम सॉरी असं म्हणून ती फक्त त्याला माफ करत सॉरी म्हणत असते आणि म्हणते की आकाश आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होताना रे, सगळं नीट होत आलेलं. कितीतरी प्रयत्नानंतर आपण दोघे एकत्र आलो होतो आणि आपला सुखाचा संसार सुरू होत होता ना रे. परंतु का हे सगळं असं का घडलं? असं का होतंय सगळं? असं भूमी आता स्वतःलाच दोष विचारत असते आणि आकाशलाही ती बोलत असते. ती म्हणते की आकाश प्लीज तू उठ ना, तू असा राहू नकोस. आकाश मला खरंच खूप गिल्टी फील होतंय. आत्तापर्यंत आपण खूप एकत्र होतो, सुखाने होतो. खूप वादळ आली आपल्या आयुष्यात, परंतु तरीही त्यांना आपण सामना करून खूप मागे पाडलं, स्वतः पुढे आलो. पण का आकाश आता अशी वेळ का आली आहे माझ्यावर? मला कायमचं तुझ्यापासून लांब जावं लागतंय. आकाश मी जगणार आहे ती फक्तच तुझ्यासाठी. तुझ्यासाठीच मी जगणार आहे. परंतु बघ ना काय होणार आहे? मला तुझ्याबरोबर जगता येणार नाही आहे. इतकी मोठी शिक्षा मला देवाने दिली आहे. असं म्हणून ती आता रडत असते आणि नंतर म्हणते की आकाश आपलं किती सुंदर कुटुंब होतं ना. दोघांनी किती स्वप्न रंगवली होती आपण शेवटपर्यंत. आपण दोघं आपलं लग्न झालं. सुखाचा संसार केला. नंतर आपल्याला आपल्या पदरात देवाने लेक घातली. इतकं सुंदर गोंडस आपलं पिल्लू, आपली क्षितिजा. आपण तिच्याबरोबर आयुष्यभराची स्वप्न पाहिली. ती मोठी होईल, तिचं शिक्षण पूर्ण होईल, तिची सगळी स्वप्न आपण पूर्ण करूयात आणि अगदी आनंदात हसत खेळत तिच्याबरोबर आपण आपलं आयुष्य घालवूया. अशी सगळी स्वप्न आपण पाहिली ना रे. परंतु ती स्वप्न तुझ्या साथीने पूर्ण होऊ शकत नाही आहे. आपली लेक तर पूर्ण होईल, परंतु आम्ही तुझ्यासोबत नसू याचं दुःख खूप आहे आकाश मला. त्यासाठी मला तू प्लीज माफ कर. मला माहिती आहे की तू माझ्या खूप राग करशील, माझ्यावर चिडशील, कदाचित माझा तिरस्कार करू लागशील. परंतु आकाश हे सगळं करते ते तुझ्यासाठी करते मी. फक्त एवढं लक्षात ठेव की हे सगळं माझं जे काही प्रयत्न सुरू आहेत ते तुझ्यासाठी. तुझा जीव वाचवण्यासाठी मी इतका मोठा त्याग करते. आणि आकाश सिरियसली मला तुझ्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही आहे. ना स्वतःचा आनंद, ना स्वतःचं सुख, काहीच नाही. मला फक्त माझा आकाश हवा आहे बस, बाकी काहीही नको. आणि तू कुठेही राहू दे, फक्त आनंदात राहू दे, इतकीच माझी इच्छा आहे. मला त्याच्या बरोबरीने आनंदाने जगायचं होतं, परंतु माझ्या आकाशशिवाय आता मला जगावं लागणार आहे. मला माफ कर आकाश, मला माफ कर. हा मी जो निर्णय घेतला आहे तो अगदी मजबुरीमध्ये घेतला आहे, मला माफ कर. असं म्हणून ती त्याचा हात हातात घेऊन खूप रडत असते. आणि त्याच वेळेला आता भूमी ही रडत असताना आकाशला जराही त्याचंही काहीही सेन्स होत नसतो. आकाशचा हात हा तसाच सुन्न असतो. तेवढ्याच सिस्टर येते आणि म्हणते की मॅडम नका ना काळजी करू. अहो तुमच्या मिस्टरांची सिच्युएशन आहे तशीच आहे, काहीही त्याच्यात चेंज झालेला नाही आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही रडू नका, शांत व्हा, अशा नका खचून जाऊ, नक्कीच काहीतरी होईल. तेव्हा मग आता भूमी पुन्हा हात धरत असते आणि नंतर मग आता तिथे क्षितिजाला घेऊन मानसी येते आणि म्हणते की ताई. तेव्हा मग सिस्टरला ती म्हणते की तुम्ही जा इथून, मी आहे इथे तिच्यासोबत. आणि मग भूमीला ती विचारते की ताई काय झालं, तू अशी का रडतेस भाऊजींसमोर? मला सांग, डॉक्टर संकर्षण यांनी यायला नकार दिलाय का? तेव्हा ती मान डोलावते आणि म्हणते की नाही, येणार आहेत डॉक्टर संकर्षण. मग हे ऐकून तिला आनंद होतो. ती म्हणते की मग अगं ताई तू वेडी आहेस का? इतकी आनंदाची बातमी आहे आणि तू का रडतीयेस? अगं आता डॉक्टर संकर्षण येणार आहेत ना, मग भाऊजींची तब्येत ही अगदी ठणठणीत होणार आहे. नको घाबरूस तू, आपले आकाश भाऊजी लवकर बरे होतील आणि पूर्वीसारखे होतील. क्षितिजा पिल्लू पाहिलंस का? अगं त्या डॉक्टर काकांना तुझ्या आईने अगदी व्यवस्थित मनवलं. आता ते येणार आहेत, नको काळजी करूस. आपल्या बाबांना ते वाचवणार आहेत आणि क्षितिजा तू आणि पिल्लू आणि आई दोघंजणही पुन्हा एकत्र येणार आहात. आणि तुला माहिती आहे का पिल्लू, तुझे बाबा ह्या तुझ्याबरोबर पुन्हा पूर्वीसारखे खेळणार आणि तुम्ही तिघंही खूप मजा करणार आहात आता, हो की नाही? तुम्ही तिघांनी मिळून खूप धमाल करायची आणि मी आणि अथर्व काका पण असणार आहोत. असं म्हणून ती आता म्हणते की ताई तू रडू नको, शांत हो, मी बाहेर सगळ्यांना जाऊन ही बातमी सांगते. असं म्हणून आता तिथून मानसी निघून जाते आणि आकाशचा हात पुन्हा घेऊन भूमी रडतच असते. कारण फक्त तिलाच माहिती असतं की हे सगळं काय आहे. आणि
तिला अट घातलेली असते डॉक्टर संकर्षणने, ती म्हणजे की ह्या पेपर्सवर सह्या झाल्यात किंवा हा आपला जो काही कायदा झाला आहे, करार झाला आहे, तो कोणालाही कळता कामा नये. फक्त तुमच्यात आणि माझ्यात ही गोष्ट काम राहील, असं हे आता त्यांनी सांगितलेलं असल्यामुळे भूमी कोणालाच हे काही सांगू शकत नसते. आता रागिनी खूप आनंदात असते आणि दीपकने ती बातमी दिल्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणते की दीपक, इतकी आनंदाची बातमी दिलीस ना तू, मला खूप आनंद होतोय. थँक्यू व्हेरी मच अशी बातमी मिळाल्यानंतर ती आता फोन ठेवते. तेवढ्यातच पौर्णिमा येते आणि म्हणते की आई, अहो काय झालंय, कसला आनंद झालाय? तेव्हा ती म्हणते की अगं पौर्णिमा, हात मिळव हात, आपल्या मनासारखं सगळं होत आहे. पौर्णिमा म्हणते की आई, अहो कसला इतका आनंदाचा धक्का बसलाय तुम्हाला की तुम्ही इतक्या आनंदाने वेड्यापिशा झालात? तेव्हा ती म्हणते की अगं फायनली आपल्या मनासारखं घडलं आहे. फायनली आकाश आणि भूमी आता एकमेकांपासून वेगळे होणार. आता भूमीने जे काही केलंय ते ऐकून तुलाही धक्काच बसेल खूप मोठा आणि तूही खूप खुश होतील. पौर्णिमा म्हणते की आई, एकदा मला सांगाल का? तेव्हा ती म्हणते की हो अगं, भूमीने आकाशला डिवोर्स दिलेला आहे आणि त्या संकर्षांच्या घरी राहण्यासाठी ती कायमची तयार झाली आहे. आता हे ऐकून पौर्णिमालाही धक्काच बसतो आणि रागिनी म्हणते की बघ ना, आपली इतक्या वर्षांची मेहनत अखेर फळाला आली. आकाश आणि भूमी आता एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार. ज्यासाठी आपण इतका प्रयत्न करत होतो, तो प्रयत्न अखेर आता त्या डॉक्टरमुळे यशस्वी झाला आहे. भूमी आता फायनली आकाशच्या आयुष्यातून कट झाली आहे. पौर्णिमा म्हणते की हो आई, मलाही खरंच खूप आनंद झाला आहे. म्हणजे भूमी आणि आकाश आता एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार. ती म्हणते की हो, आपल्या आयुष्यात भूमी नावाची जी व्याध होती ती कायमची आता बाजूला जाणार. आणि तुला माहिती आहे की संकर्षणने तिला ही अट घातली आणि सांगितलंय की तू हे कोणालाही सांगायचं नाहीये. याचा अर्थ की भूमी हे कोणालाच सांगणार नाही आणि भूमी आपल्या आयुष्यातून अगदी अलगदपणे कैचीसारखी, म्हणजे कैची कापून जशी कात्री बाजूला केली जाते तशी अगदी अलगदपणे भूमी आपल्या आयुष्यातून कट झाली आहे. असं म्हणून आता रागिनी ती ॲक्शन करून दाखवते आणि म्हणते की नाही, आज मला इतका आनंद झाला आहे ना, म्हणून सांगू, आत्तापर्यंत त्या आकाशभूमीला संपवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणायला लागते की आई, मला असं वाटतंय की आपण एक काम करूया का? ती भूमी ठीक आहे, परंतु आता आकाश त्या ट्रीटमेंटने वाचणार नाही, असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे काय होणार, तर आकाश मेला तर ती भूमी पण मेली जाणार आणि मग क्षितिजा, तिचंही आपण काहीतरी करायचं. म्हणजे काय आहे ना, त्या तिघांचं कुटुंब संपून गेलं पाहिजे. मग सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे होतील. त्यावेळेला आता लगेच रागिनी म्हणते की नाही, अगं इतकं साधं सोपं आपण करायचं नाही आहे. आता आपल्याला प्रयत्न करण्याची काहीही गरज नाही आहे. पौर्णिमा, आहेस कुठे तू? तुझ्या लक्षात येत आहे का की अगं भूमी जर कायमची त्या संकर्षणकडे राहणार तर आकाश आणि भूमी हे दोघंही जिवंतपणे स्मरण यातना भोगणार ना गं. आपल्याला काय गरज आहे हे सगळं करण्याची? भूमी त्याच्यापासून दूर गेल्यानंतर तो असाही मरणारच आहे आणि भूमी ती पण तर अगदी कायमची दुःखात राहणार आहे. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आकाश आणि भूमी दोघं एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार फायनली. आणि मग ती म्हणायला लागते की भूमीना, मला तिला कायम असं दुःखातच बघायचं आहे. तेव्हा मग रागिनी म्हणायला लागते की हो, आतापर्यंत ती कधीही आकाशला सोडत नव्हती ना, परंतु आता तिला या सगळ्या परिस्थितीमुळे आकाशला सोडावं लागणार आहे आणि ती कधीही आकाशचं तोंड बघणार नाही. ही सगळी परिस्थिती त्या संकर्षणने निर्माण केली आणि भूमी आता कायम ही आकाशपासून वेगळी आणि वेगळीच राहणार आणि तिला असं तिळतिळ तुटताना बघायचं आहे मला. नाही म्हणजे ना, माझ्या आता लक्षात आलं आहे पौर्णिमा की ना, देव तिच्या पाठीशी आहे. ती अशी मरणार नाही आहे, तिच्यावर साधं मरण नाही लिहिलेलं आहे. मला तर ना आता तिला जे काही मरताना बघायचं ना, ते आकाशशिवाय प्रत्येक क्षणांना तिळतिळ तुटताना मरताना बघायचं आहे आणि तो जो काही मला तिचा आनंद दिसेल ना, तो अगदी यशाचा असेल माझ्यासाठी आणि तो आनंद हा मी आयुष्यभर असाच बघत राहायचा आहे मला आणि एका क्षणात नाही तर भूमीला असं 1000 क्षण मरताना बघायचं आहे मला. तेव्हा पौर्णिमाही खुश होते आणि म्हणते की हो, तुम्ही ते म्हणताय तेही अगदी योग्यच आहे. त्यानंतर रागिनी म्हणते की आता मी मजा बघेन त्या भूमीची आणि हो, आपण असंच दाखवायचं की आपल्याला या अटीबद्दल काहीच माहिती नाही, नॉर्मल रिॲक्ट करायचं, असे ती त्याला सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही आकाशची वाट बघत असते आणि तिथेच बाहेर उभी असते. तेवढ्यातच आता दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर संकर्षण हे येतात. मग जे नॉर्मल डॉक्टर असतात ते म्हणतात की भूमी महाजन, तुमच्या प्रयत्नांमुळे अखेर तुमच्या प्रयत्नांना यश झालं आहे आणि तुम्ही आता डॉक्टर संकर्षणला घेऊन आणण्यात यशस्वी झालात. डॉक्टर स्वतः इथे आलेले आहेत. आता हे ऐकल्यानंतर भूमी त्यांच्याकडे बघत असते. तिच्या चेहऱ्यावर कोणताही हावभाव नसतो, कारण तिला माहिती आहे की डॉक्टर संकर्षण इथे कशासाठी आला आहे. तेव्हा आता आकाश हा आतमध्ये असतो आणि डॉक्टर संकर्षण हा भूमीकडे बघतच उभा असतो. आता रागिनी विचार करते की चला, आता आपण ॲक्टिंग करायला सुरुवात केली पाहिजे.
ती संकर्षण पुढे जाऊन हात जोडते आणि म्हणते की प्लीज डॉक्टर, प्लीज तुम्ही देवासारखे धावून आला आहात. प्लीज आमच्या आकाशला तुम्ही वाचवा. त्याला काहीही होऊ देऊ नका. प्लीज डॉक्टर असं म्हणून आता ती त्याची मनधरणी करत असते. भूमी मात्र तिथे तशीच गुपचूप उभी असते. आता रागिनी अशा प्रकारे रडरड करते, गयावया करते आणि तुमच्या पाया पडते. आमच्या आकाशला काही करून वाचवा असं म्हणते. तुमचे खूप उपकार होतील. आमचा आकाशशिवाय आम्हाला कोणी नाही हो. प्लीज डॉक्टर दया करा असं म्हणून ती हात जोडत असते. त्यावेळेला आता तो म्हणतो की 1 मिनिट जरा प्लीज तुम्ही थांबा आणि हे हॉस्पिटल आहे. त्यामुळे आता मी ट्रीटमेंट करणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय ते बोला. आता इथे तुम्ही शांतता बाळगा. हे हॉस्पिटल आहे. असं म्हणून आता डॉक्टर संकर्षण हे आतमध्ये जात असतात आणि ते गेल्यावर भूमी आता शांत उभी असताना तिला खूपच संकर्षणचा राग देखील आलेला असतो आणि तिला मुद्देच रागीन येऊन डिवचते आणि म्हणते की भूमी, हे सगळं सगळं फक्त तुझ्यामुळे झालं आहे. तुझ्यामुळेच आपल्या आकाशचा आता जीव वाचणार आहे. तुझ्याच बोलण्यामुळे डॉक्टर संकर्षण इथे आले आहेत. आता आपल्या आकाशचा जीव वाचणार. भूमी, खरंच तू खूप ग्रेट आहेस. तुला माहिती आहे, मला आत्तापर्यंत एकच गोष्ट कळली आहे, तू म्हणजे आपल्या आकाशची सेवियर आहेस, असं ती आता तिला बोलत असते. आणि नंतर इथे आकाश हा तसाच त्याच अवस्थेत असतो. डॉक्टर संकर्षण आकाशला येऊन एक नजर टाकतो आणि त्याला सगळा अपघात पुन्हा आठवतो. त्याच्या बायकोचा अपघात, आकाशचा अपघात. बायको तर त्याची एका क्षणातच तिथल्या तिथे देवाच्या घरी गेलेली असते आणि म्हणूनच आता डॉक्टर संकर्षण सुरुवातीला म्हणजे शेवटचं आपल्या बायकोला मिठीत घेतो. तिच्या कालात सगळीकडे काचा घुसलेले असतात. हे सगळं भयंकर दृश्य त्याला आठवतं आणि त्याला ते पाहून आकाशचा आणखीनच राग येत असतो आणि आकाशला तो अगदी रागाने बघत असतो. आणि नंतर त्याच्या बायकोला शेवटच्या ॲम्ब्युलन्समधून घेऊन गेलेले, नंतर आकाशलाही घेऊन गेलेले, हे सगळं त्याला एक एक करून आठवत असतं आणि तो अगदी त्रासामध्येच असतो. आणि आपल्या बायकोचा हा खुनी आहे हे सगळं चित्र त्याच्या डोळ्यासमोर एका क्षणामध्ये निर्माण झालेलं असतं. इथे भूमी ही बाहेरच फेऱ्या मारत असलेली असते. अथर्व, मानसी, रागिनी सगळे तिथेच वाट बघत बसलेले असतात. आणि तेवढ्यातच आता इथे रागिनी ही विचार करते की नेमकं काय घडत असेल आतमध्ये. आणि मग तेवढ्यात सिस्टर येते आणि म्हणते की 1 मिनिट जरा मिसेस भूमी आतमध्ये चला, डॉक्टर बोलवत आहेत. अथर्व, मानसी जात असतात तेव्हा ती म्हणते की नाही नाही, तुम्ही कोणीही येऊ नका, फक्त डॉक्टरांनी मिसेस भूमी यांनाच आतमध्ये बोलवलेलं आहे. असं म्हटल्यावरती मानसी, अथर्व विचार करतात की नेमकं काय झालं असेल, ताईलाच एकटीला का बोलवलं आहे. परंतु ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून तिथेच बसतात आणि भूमी आतमध्ये जात असते. रागिनी मात्र अगदी डोळे पापण्या उंचावते, कारण तिला माहीत असतं की डॉक्टर संकर्षणने फक्त हिलाच का बोलवले. तेव्हा आता डॉक्टर संकर्षण त्या डॉक्टरला म्हणत असतात की हे तर फक्त साधे रिपोर्ट्स आहेत, फक्त पल्स आणि ECGचे रिपोर्ट आहेत. मला बाकी सगळे MRI स्कॅन सगळे व्यवस्थित अगदी रिपोर्ट हवे आहेत आणि प्रत्येक हार टू हार गो थ्रू रिपोर्ट मला हवे आहेत. इन डिटेल सगळे रिपोर्ट्स हवेत. तेव्हा मग आता लगेच डॉक्टर म्हणतात की हो, तुम्ही सांगताय तसे सगळे रिपोर्ट्स मी तुम्हाला देतो. असं म्हणून आता इथे डॉक्टर हे त्या डॉक्टरला रिपोर्ट्स देतात आणि तेवढ्यातच तिथे भूमी येते. भूमी आल्याबरोबर ती अगदी डोळे भरून आकाशला पाहत असते, कारण संकर्षणसमोर आकाशला पाहणं हाही एक गुन्हाच वाटत असतो. कारण त्याने काही करून आकाशपासून लांब राहा असं सांगितलेलं असतं आणि त्याचमुळे इथे आता संकर्षणला पाहून भूमी गडबडते. आणि मग आता भूमीला पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, मी रिपोर्ट्स आणतो. आणि तो सिस्टरला ती फाईल देऊन म्हणतात की हे बघा, हे जे मेडिकेशन मी यामध्ये लिहून ठेवलं आहे ना, ते आता इमिजिएटली सुरुवात करायची आणि हो, हे जे इंजेक्शन खाली दिलं आहे तेही ताबडतोब द्यायचं आहे. तेव्हा सिस्टर म्हणते की ओके चालेल, मी देते. असं म्हणून आता तिथून ती सिस्टर निघून जाते आणि भूमी तिथेच उभी असते. मग आता लगेच संकर्षण म्हणतो की तुम्हाला आता काय वेगळं सांगायचं आहे. तुम्हाला तर मी अगोदर सांगून मोकळा झालेलो आहे आणि त्याबद्दल तुम्ही ॲक्शनही घेतलीच आहे. काल रात्री तुम्ही ज्या पेपर्सवर सह्या घेतल्यात ते तुम्हाला आठवतं आहे ना, म्हणजे त्याप्रमाणेच तुम्हाला वागायचं आहे, असं डॉक्टर संकर्षण आता भूमीला म्हणत असतो. आणि त्याच वेळेला त्याचं ते बोलणं आठवून भूमीला राग येत असतो आणि ती रागानेच त्याच्याकडे बघत असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी डॉक्टरला विचारत असते की डॉक्टर संकर्षण, माझा आकाश तर वाचेल ना, त्याला काही होणार तर नाही ना. त्यावेळेला आता डॉक्टर संकर्षण म्हणतो की तुमचा नवरा वाचावा याची ही माझी कळकळीची अगदी इच्छा आहे, कारण काही झालं तरीही जोपर्यंत ते वाचणार नाही तोपर्यंत त्यांची ही जी काही शिक्षा आहे ती सुरू नाही होणार, असं म्हणते. नंतर आता डॉक्टर हे म्हणत असतात, मिसेस भूमी कुठे गेल्यात, त्या अजूनही आलेल्या नाहीत, कुठे गेल्यात त्या, असं आता डॉक्टर सारखं मनूला विचारत असतात. परंतु मनू ही म्हणत असते की ताई नाही आहे, आज सकाळपासूनच ती नाही आली आहे,
असं म्हटल्यावर आता डॉक्टरांनाही प्रश्नच पडतो आणि त्यानंतर आता भूमी ही तिच्या रूममध्ये असते आणि ती तयारी करत असते. तिला बाहेर जाऊन संकर्षणला भेटायचं असतं. आता भूमी ही संकर्षणसाठी बाळाला घेऊन वाट बघत असते. तेवढ्यातच संकर्षण येतो आणि म्हणतो की हे बघा मिसेस भूमी, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन झाल्या तुम्हाला ते घर सोडून माझ्या घरी येऊन कायमचं राहावं लागेल. असं म्हटल्यावर आता भूमीला तिथे धक्काच बसतो आणि इथे पौर्णिमा ही भूमीला म्हणत असते की काय गं भूमी, अगं तुझा नवरा एवढा हॉस्पिटलमध्ये आहे, कोमामध्ये आहे आणि तू कुठे बाहेर चालली आहेस? अगं 2 दिवस झाले तू हॉस्पिटलमध्ये पण आली नाहीस. नेमकं काय झालंय? जी बायको ही नवऱ्याच्या उशाशी बसून असते, असं काय घडलं ज्या बायकोनं हॉस्पिटलमध्ये जाणं सोडून दिले? असं नेमकं काय घडलं असेल? असा विचार पौर्णिमा आता करते आणि तो भूमीला विचारते. भूमी गप्प बसते, ती काहीही उत्तर देत नाही. त्यानंतर आता नेमकं भूमी काय करणार? आकाशचं ऑपरेशन झाल्यानंतर नेमकं काय घडणार? पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.